देखील नजर आहे। मात्र दुसरीकडे ओबीसी यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्यांनी आत्ताच नुकती पार पडलेल्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, साखळी उपोषणाचा। ओबीसी नेत्यांची, ओबीसी जनतेची नेमकी काय आता या साखळी उपोषणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवून देण्याची इच्छा आहे? लक्ष्मणजी, हे बघा, ओबीसी आरक्षणामध्ये जर मराठा समाजाचं इन्क्लुजन झालं तर या महाराष्ट्रातल्या ओबीसींचं, भटक्या विमुक्त जाती जमातींचं काय होणार? तो त्यांच्या स्पर्धेमध्ये, त्यांच्या तुलनेमध्ये तो शिक्षण, नोकरी आणि लोकल बॉडीज मधल्या इलेक्शन मध्ये तो त्यांच्याबरोबर कॉम्पीट कसा करणार? मी साधं सोपं तुम्ही प्रश्न जो विचारला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला। यामुळं ओबीसी असुरक्षित वाटतंय त्याला, तो चिंतित आहे। आज बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे आज गावामध्ये प्रत्येकानं सर्टिफिकेट काढल्याचे शेकडो कॉल आहेत। आणि जर असं झालं असेल तर मग काय होणार पुढे जाऊन? ओबीसींचं काय होणार? मग सरकार काय वेगळं करणार का? त्यात बायफर्केशन करणार का? आणि बघा, आरक्षणाचा हेतू मुळात हा सोशल जस्टिस साठी हे समजून घेतलं पाहिजे, संविधानिक अर्थ समजून घेतला पाहिजे। आणि आरक्षण म्हणजे गरिबी हटवचा प्रोग्राम नाही, हे तत्व जोपर्यंत या आरक्षण मागणाऱ्यांना समजणार नाही। आता शासनानं बघा, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस डेप्युटी सीएम होते, त्यावेळी 10% एससीबीसीचं आरक्षण दिलेलं आहे। शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये जर मराठा तरुणांना जर अडचण येत असेल, हे आपण ग्राह्य धरलं तर शासनानं तशा पद्धतीचं एक्झर्शन केलंय ना, 10% एससीबीसीचं आरक्षण दिलंय ना। त्याच्याही पलीकडे जाऊन इकॉनॉमिकल बेसवरती घटना दुरुस्ती करून केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी 10% रिझर्वेशन दिलंय ना। पण ते रिझर्वेशन फॉलो न करता आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, की जे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, जे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला मान्य नाही, आतापर्यंत त्याच्या 4 राज्य मागासवर्ग आयोगांना मान्य नाही। आणि असं सगळं असताना, संविधानाला मान्य नसताना, न्यायालयाला मान्य नसताना आणि मूळ ओबीसी वरती अन्याय करणारा हा अशा पद्धतीची बेकायदा मागणी असताना याचं काय होणार? ही ओबीसी आंदोलक म्हणून ओबीसी मधल्या छोट्या छोट्या आणि ओबीसी मधल्या सर्व प्रवर्गाच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या घटकांसमोर हा प्रश्न आहे, ही चिंता आहे। बरं लक्ष्मणजी, मला लक्षात आलं की ओबीसींना आपल्या त्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण मिळू नये या मुद्द्यावरती तुम्ही ठाम आहात। वीरेंद्र पवारांना मला विचारायचं, या आधी देखील मराठा आरक्षणासाठी बरेच मोर्चे निघाले, आंदोलनं, उपोषणं झाली।